एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 40 वर्षीय महिला होती. लग्न झालेलं होतं. त्या महिलेला 2 लेकरं सुद्धा होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र तो जो नवरा आहे तो कामधंद्यासाठी काही कामानिमित्त घराबाहेर जात होता आणि जास्तीत जास्त वेळ घराबाहेर सुद्धा राहत होता. मग ही जी 40 वर्षीय महिला आहे ती तिच्या 2 लेकरांचा सांभाळ करून त्या घरामध्ये राहत होती. आणि या ठिकाणी राहत असताना बाजूलाच राहणारा एक 17 वर्षाचा तरुण होता. काही काम पडलं, काही आणायचं असलं, काही न्यायचं असलं तर ती त्या 17 वर्षाच्या पोराला घरी बोलवायची आणि त्याला छोटे मोठे कामं सुद्धा सांगायची. आता तो सुद्धा हिचे काम ऐकत होता, कारण की तो तिचा भाचा होता. मग या दोघांचं अशा पद्धतीचं नातं असल्यामुळं तो नेहमी तिच्या घरी जाणं येणं अशा पद्धतीनं करायचा. पण मात्र ती जी 40 वर्षीय महिला आहे ती त्या 17 वर्षाच्या पोराला जवळ घेऊन बसायची, चिटकू चिटकू बसायची, त्याच्या वेगवेगळ्या अंगाला टच करायची, स्पर्श करायची आणि त्याला अगदी जवळ घेऊन बसायची. जेव्हा ते पोरगं तिला विरोध करायचं तेव्हा ती काही होत नाही म्हणून त्याला आवळू आवळू सुद्धा धरायची. मग अशा पद्धतीनं सातत्यानं हे सगळं प्रकरण सुरू असल्यामुळं एक दिवस ती 40 वर्षीय महिला त्याच पोराकडून 2.5 महिन्याची गर्भवती झाली होती. कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 40 वर्षीय महिला आहे. लग्न झालेलं आहे, त्या महिलेला 2 लेकरं आहेत आणि घराजवळच राहणारा एक 17 वर्षाचा भाचा आहे. आता काही काम पडलं, काही आणायचं असलं, काही न्यायचं असलं तर ती त्याला घरी बोलवायची, कामंसुद्धा सांगायची. पण मात्र जेव्हा घरी कोणी नसायचं तेव्हा तीच 40 वर्षीय महिला त्या 17 वर्षाच्या पोराला जवळ घेऊन बसायची, चिटकू चिटकू बसायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायचा प्रयत्न करायची. सुरुवातीलाही त्याने या सगळ्या गोष्टीला विरोध केला होता, पण मात्र तिनं त्याला जवळ ठेवून त्याच्यासोबत बळजबरी सगळं काही केलं होतं. जेव्हा त्या पोराला सुद्धा ही गोष्ट चांगली वाटू लागली होती तेव्हा तिनं त्याला आता बळजबरी हे सगळ्या गोष्टी करायला लावल्या होत्या. आणि जेव्हा तो विरोध करत होता तेव्हा त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत होती. तुझ्या घरच्यांना सांगेन, पोलिसांना सांगेल, तुला जेलमध्ये पाठवेल, अशी धमकी त्या पोराला देत होती. म्हणून ते पोरगं शांत बसलं होतं. घडलेलं प्रकरण कोणाला सांगत नव्हतं, काही नव्हतं. बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणात घडत होता. अखेर त्या पोराच्या घरच्यांना संशय आल्यामुळं आणि एक दिवस त्यांनी त्याला रंगे हात पकडल्यामुळं हे सगळं प्रकरण उघड झालं आणि पोराच्या घरच्यांनी ताट जवळचं पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यात दखल घेऊन त्या आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आणि तिला अटक करण्याची संपूर्ण तयारी केली. पण मात्र त्या ठिकाणी त्या महिलेनं पंचायत बोलवली, पोराकडच्यांनी पंचायत बोलवली, पंचायतीमध्ये पोलिसांना सुद्धा बोलवलं. तेव्हा त्या महिलेनं सगळ्यांसमोर त्या पोराला सांगितलं की त्यानंच तिला गर्भवती केलेला आहे, ती 2.5 महिन्याची गर्भवती सुद्धा आहे आणि तिच्या पोटामध्ये असणारं जे मुलं आहे ते त्या पोराचंच आहे, म्हणून तो तिचा नवरा आहे. तिला आता तिच्या खऱ्या नवऱ्यासोबत राहायचं नसून याच्यासोबतच राहायचं आहे. पण मात्र त्याचं 18 वर्षापेक्षा कमी वय असल्यामुळं याच्यामध्ये ती महिलाच गुन्हेगार आहे आणि तिच्यावरच कारवाई होणार आहे असा निर्णय पंचायतीनं आणि पोलिसांना सुद्धा घेतलेला आहे. म्हणून त्या महिलेवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. ज्या महिलेला एखाद्या तरुणासोबत लग्न करायचंच होतं तर तिनं तिच्या बरोबरीचं बघायला पाहिजे होतं, असं कमी वयाचं बघायला नव्हतं पाहिजे, अशीच कमेंट अनेकांनी केलेली आहे. मात्र ज्या पद्धतीने सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.